राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी.आर. काढला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो स्वतः काल मनोज जरांगे यांना दिला। मात्र आता याच्या पुढे काय, याचे राजकीय परिणाम होणार आहेत का? नेमकं मराठा समाजाला हे आरक्षण कसं मिळणार आहे का नाही, असे अनेक प्रश्न आता कालपासून उद्भवायला लागलेत। सोशल मीडियावर देखील याची चर्चा आहे। या सगळ्या विषयाच्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आहेत। दादा, तुम्ही पहिल्यापासून आरक्षणाच्या संदर्भात A to Z माहिती तुमच्याकडे आहे, तुम्ही अनेक रिसर्च देखील केले। कालच्या निर्णयावर, कालच्या जी.आर.वर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? जय जिजाऊ, सर्वप्रथम काल जो अध्यादेश निघाला तो वाचल्यानंतर मला एक गोष्ट स्पष्टच दिसली की ही शुद्ध फसवणूक आहे। याचं कारण काय आहे की आपण जर तो जी.आर. वाचला तर जी मागणी होती मराठा कुणबी यांना सरसकट आरक्षण द्या, तसा कुठलाही जी.आर.मध्ये उल्लेख नाही। आणि सगळे सोयरे हा जो सातत्याने उल्लेख केला गेलेला आहे, तर सगळे सोयरेमध्ये त्यांनी पूर्वी रक्ताचे नातेवाईक असतील किंवा अनेक अशा प्रकारच्या जुन्या काही दुरुस्त्या असतील, तर सगळे सोयरे हा शब्द जो आहे तो नीट समजून घेतला पाहिजे। त्याच्यामध्ये त्यांनी पितृसत्ताक पद्धती जी आपल्याकडे कायम आहे, म्हणजे पंजोबा, आजोबा, वडील यांच्या नात्यातनं येणारा जो व्यक्ती असेल त्याला ते आरक्षण मिळेल। दुसरा मुद्दा जो त्याच्यामध्ये मला प्रकर्षाने जाणवतो की सगळे सोयऱ्यांमध्ये सगळे याचा अर्थ काय की वडिलाकडचे नातेवाईक, सोयरे याचा अर्थ आईकडचे नातेवाईक। तर आईकडच्या नातेवाईकांना मिळू शकतं का? तर त्या जी.आर.वरनं एक स्पष्ट गोष्ट दिसते की एकाच जातीचे म्हणजे कुणबी जातीचे कुणबी नातेवाईक यांनाच आरक्षण मिळेल। मराठा समाजाला मराठा कुणबी म्हणून मिळेल का तिथं? तर तो मिळणार नाही, हे जी.आर.वरनं स्पष्ट होते। म्हणजे सगळे सोयऱ्याचाही विषय निघालेला दिसतोय, कारण सगळे सोयऱ्याचं असं आहे की एक नीट समजून घेतलं पाहिजे, नातेसंबंध विवाहात होतात। मी एक उदाहरण सांगतो की बीडचं एक उदाहरण आहे की कैलासवासी विमल मुंदडा या आरक्षित मतदारसंघातनं आमदार होत्या, पण त्या अचानक गेल्या आणि त्यांचे पती हे मुंदडा नाव म्हटल्यानंतर ते जैन पुढारलेले समाजातले आहेत आणि त्या गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्या आरक्षित मतदारसंघात दावा केला, तो अमान्य करण्यात आला, कारण वडील पुढारलेल्या समाजातले आहेत, खुल्या समाजातले आहेत। यातनं मी काय स्पष्ट करायचा प्रयत्न करतोय किंवा एकूण सुप्रीम कोर्टाचे निर्णय काय सांगतात की खुल्या वर्गातला पुरुष आणि मागासलेल्या वर्गातल्या स्त्रीमध्ये विवाह झाला तर मागासलेल्या वर्गाच्या स्त्रीचे आरक्षणाचे अधिकार हे अबाधित राहतात। आणि मागासलेल्या समाजातला पुरुष असेल आणि पुढारलेल्या समाजातली स्त्री असेल तर पुढारलेल्या समाजाच्या स्त्रीला ते आरक्षण मिळत नाही, मात्र आपला नवरा हा मागासलेल्या वर्गात आहे तर त्याचंही आरक्षण अबाधित राहतं। आणि तसं पाहिलं तर पितृसत्ताक पद्धतीमध्ये पुरुष हा जर मागासलेल्या वर्गातला असेल तर त्याच्या मुलांना त्याचा लाभ होतो। अजून एक उदाहरण सांगतो की आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत आणि ते जातीने कुणबी आहेत, आणि त्यांच्या मुलांकडं सौरभ खेडेकर, स्वप्नील खेडेकर, स्नेहा खेडेकर यांच्याकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र आहेत, पण त्यांच्या पत्नी आदरणीय माजी आमदार रेखाताई खेडेकर ह्या देशमुख मराठा आहेत। पण मग मराठा असताना त्यांच्या नातेवाईकांना आता मिळते का कुणबी म्हणून? तर आजपर्यंत मिळत नाही, आणि आत्ता जो अध्यादेश निघालाय त्यातनंही मिळू शकत नाही। मुळात ज्या दोन आशादायक मागण्या होत्या, सरसकट मराठा कुणबी, त्यातही लाभ मिळत नाही, आणि सोयरे दायरे त्यातनंही लाभ मिळत नाही। म्हणजे याचा अर्थ आहे की मराठा समाजाची शुद्ध फसवणूक महाराष्ट्र सरकारने केलेली आहे। दादा, तुम्ही टेक्निकल विश्लेषण याचं केलं। जरांगेंची मागणी ज्या होत्या, ज्या 13 मागण्या 14 मागण्या ज्या त्यांच्या होत्या, त्यातल्या किती पूर्ण झाल्यात असं तुम्हाला वाटतं? नाही, एकही पूर्ण झालेलं नाहीये, कारण सर्वेक्षण जे केलं शिंदे समितीने 54 लाख कुणबी सर्टिफिकेट सापडले किंवा कुणबी लोक सापडले किंवा कुणबी लोकांच्या नोंदी सापडल्या। आता ते 57 लाख म्हणतात। मुळात काय झालंय की राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी संघटनेचे बबनराव तायवडे हे कुणबी समाजाचे आहेत, आणि त्यांनी स्पष्ट केलंय पुढे येऊन की विदर्भामध्ये 90% लोक हे कुणबीच आहेत, खानदेशामध्ये 80% लोक आहेत, कोकणामध्ये कुणबी जातीचे लोक आहेत, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 जून 2004ला 83वी जात जी आहे ओबीसी मधली, त्याच्यात मराठा कुणबी मराठाची दुरुस्ती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये एक चळवळच उभी राहिली कुणबी सर्टिफिकेट काढायची। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात, त्यामुळं 54 लाख लोकांना जर आपण कुणबी नोंदी सापडल्या असं म्हणत असेल तर त्यांनी फार काही यश मिळालं असं मला वाटत नाही। मराठवाड्यात जे 28,000 लोकांना नोंदी सापडल्या, 28,000 लोकांच्या,
तर त्याच्याबद्दल मला असं वाटतं की ते स्थलांतरित लोक आहेत, शिक्षण उद्योग नोकरीसाठी पूर्वी कसं कसं टप्प्याटप्प्याने गेलेले असतील, ते म्हणजे विदर्भ असेल, खानदेश असेल किंवा कोकणातले असतील, कारण अनेकांना नोकरीनिमित्त जावं लागतं. तर त्या 28,000 लोकांच्या बाबतीत मला असं वाटतं की ते काही फार मोठं यश नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला नेमकं कळत नाही, कारण याच्यात मला विरोधाभास फार दिसतो. मी जे चळवळीच्या आंदोलनामागची पार्श्वभूमी ऐकतोय की मराठवाड्यापुरतं हे आंदोलन सुरू झालं होतं आणि असं सांगण्यात येत होतं की निजाम स्टेटमध्ये मराठा समाजाला आरक्षण होतं. आता ह्याचा मी अभ्यास केला, मी काही कुणाचा मुद्दा खोडत नाहीये किंवा मला कुणाला नाकारायचंही पण नाहीये, परंतु ते असं म्हणतात की निजाम स्टेटमध्ये 1960 पूर्वी ते हैदराबाद स्टेटमध्ये होते आणि 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्र तयार झाल्यानंतर ते मराठवाड्याचे लोक महाराष्ट्रात आले. मी एक अभ्यासक म्हणून याचं विश्लेषण करतोय, याचा बाकी कुठल्याही गोष्टीचं कारण नाहीये. आता ते म्हणतात की 60 पूर्वी तिथं मराठ्यांना आरक्षण होतं निजाम स्टेटमध्ये, हैदराबाद स्टेटमध्ये. आता महाराष्ट्रात 1960ला मराठवाडा आला संयुक्त महाराष्ट्रामध्ये. तर मग आरक्षण नेमकं सुरू कधी झालं ओबीसीचं, कुणबीचं, मराठ्यांचं? तर 1990ला पहिल्यांदा व्ही.पी. सिंग सरकारने आरक्षण लागू केलं. इंदिरा विरुद्ध भारत सरकारचा निर्णय आला 1992ला आणि 23 मार्च 1994ला देशातलं पहिलं आरक्षण हे महाराष्ट्रात आदरणीय शरद पवार साहेबांनी चालू केलं. म्हणजे 94 पूर्वी असं देशात कुठलंही ओबीसी आरक्षण मराठा आणि कुणबीसाठी नव्हतं. मग तिकडचा हैदराबाद स्टेटचा आधार घेऊन आपल्याकडे जे सांगितलं जातं मराठवाड्यापुरती, माझ्या मनात बऱ्याच त्याच्याबद्दल शंका आहेत आणि मला असं वाटतं की मराठा समाजाला समाधानकारक आरक्षण मिळतंय, कुणबी म्हणून मिळतंय, मराठा कुणबी, कुणबी मराठा म्हणून मिळतंय. आणि 19 नंतर जे EWS आले, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, आर्थिक दुर्बल घटकासाठी 10% आहे आणि मराठा समाजाचे लोक त्याचा लाभ घेत आहेत. पण दादा दुसऱ्या बाजूला जर आरक्षण आता GR काढलाय, कायदा पारित होण्यासाठीचं ड्युरेशन असेल, तो एक महत्त्वाचा भाग आहे आणि हे आरक्षण खरंच जर देणार असतील सरकार तर ते कसं देणार? आणि दुसरा त्याला जोडून प्रश्न आहे की हे कोर्टात टिकणारं आरक्षण राहील का? नाही, आधी सूचना काढली म्हणजे पुढं 15 दिवस त्याच्यावर अनेक लोक त्यांची मतं देतील, म्हणजे सार्वजनिकरित्या मतं मागवली जातील, लोक त्याच्यावर त्यांच्या सूचना करतील. ते काय अध्यादेश नाही, म्हणजे तो काही कायदा बनवलेला नाही राज्यपालच्या सहीने. म्हणजे पहिले 15 दिवस तसे जातील. 16 फेब्रुवारीला राज्याचं अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अधिसूचना, मग अध्यादेश, मग कायदा. आता कायदा बनवताना महाराष्ट्राच्या सरकारमध्ये विधानसभा विधान परिषदमध्ये 2/3 बहुमत करावं लागेल पहिल्यांदा. पहिली गोष्ट, असा कायदा करायचा त्यांना अधिकार आहे का? तर नाही. तरी पण ते त्यांच्या अधीन राहून 16/4 15/4चा आधार घेऊन ते मागचं केलेलं आहे. नारायण राणे समितीने केले, मारुती गायकवाड सरकारने केले, तसं ते करतीलही, कायदा करतीलही. पण नेमका अधिसूचनामध्ये कुठला कायदा बनवणार आहे अशी अधिसूचनामध्ये कुठलीही सूचना दिसत नाहीये. मला टेक्निकल ग्राउंडवर प्रॉब्लेम काय दिसतो की सभागृहातलं विभाजन कसं आहे, BJP, काँग्रेस, शिवसेना 2 गट, राष्ट्रवादी 2 गट, इतर पक्ष. आता ह्याच्यात परत विचारधारा, जाती समूह, वर्ग, यातनं 2/3 बहुमत सरकार मिळू शकेल का? माझ्या मनात शंका आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो कायदा होईल का? माझ्या मनात शंका आहे. त्यातूनही तो कायदा झाला तर आपल्याला माहिती आहे की ओबीसीचे अनेक नेते, अनेक वकील मंडळी आत्ता त्याला आव्हान द्यायला आजपासूनच सुरुवात केलेली आहे त्यांनी की बाबा आम्ही कोर्टात जाऊ. हा देश लोकशाहीचा आहे, लोकशाही पद्धतीने चालतो, पण हा देश कायद्याचं राज्य आहे. म्हणून EWS सुद्धा घटना दुरुस्ती केल्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं गेलं आणि सुप्रीम कोर्टाने 3-2 असा निकाल दिल्यानंतर EWS लागू झालं. तर अधिसूचना, अध्यादेश, मग कायदा बनवणं आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये जाणं, याच्यात बराच काळ जाईल. परंतु त्यातनं नेमकं मिळणार काय? तर मला त्यातनं काहीही मिळू शकत नाही याच्यावर विश्वास आहे. दादा दुसऱ्या बाजूला आता जसं तुम्ही म्हणताय की अनेक जण आता कोर्टात जातील, याचिका दाखल होतील, पण एका त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाज जो आहे तो कालच्या निर्णयावर ठाम नाहीये, म्हणजे त्यांना समाधान नाहीच आहे. याच ओबीसी नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसू लागलेली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा याचा हा वाद जे उठेल असं तुम्हाला वाटतं का? आणि महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य याच्यामुळे बिघडेल असं पुन्हा चित्र राज्यात उभं राहील का? नाही, एकूण जर बघितलं तर 52% ओबीसी आहेत, म्हणजे 3743 देशभरामध्ये जाती आहेत ओबीसीच्या. महाराष्ट्रामध्ये 380 जाती आहेत.
आता 380 जातीमध्ये नेमकं काय झालंय, बायफर्गिशन आहे. 19% 27% ओबीसींना मिळतात. NT, VJNT, अ ब क ड हे विभाजन 11% आसपास आहे. म्हणजे एकूण 30% आरक्षण आपल्याकडे आहे. आता आहे त्या 19% मराठा समाज आपण सातत्याने सांगतोय 3 कोटी आहे, 3 कोटी आहे, 32% आहे. आणि तो सरसकट समावेश करायचा ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्या ओबीसीच्या छोट्या छोट्या जातीवर अन्याय होईल किंवा त्यांना अनेक स्पर्धा करावं लागतील. तर त्यामुळं ओबीसी अस्वस्थ होणं हे म्हणजे साहजिक आहे, मला त्याच्यात काही गैर वाटत नाही. ओबीसीचे नेते प्रतिकार करतायत कारण एक लक्षात घ्या, समजा मुंबईला जायचंय, डेक्कन क्वीननी जायचंय, डबा पूर्ण भरलेली आहे, रेल्वे पूर्ण भरलेली आहे. आताही खूप लोक गर्दी केलेले आहेत आणि मला असं दिसतंय की बाहेरून प्रवेश करायचा कोणीतरी प्रयत्न करतोय. आतले लोक बाहेर ढकलतायत आणि बाहेरचे लोक आत जाण्याचा प्रयत्न करतायत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, ताटात काहीच नाहीये आणि वाटणीसाठी फायदा म्हणजे वाटणीसाठी भांडण आहे. ओबीसी नेते प्रकर्षाने प्रयत्न करतील प्रतिकार करायचा, कायद्याचा आधार घेतील आणि ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष तीव्र झालेला आहे. कारण जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाच्या सभा होत आहेत तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये किंबहुना मोठमोठे आमदार, खासदार, नेते हे ओबीसीच्या स्टेजवर जाऊन मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकतायत. जुना ऐतिहासिक संदर्भ देऊन आपल्यावर कसा अन्याय झाला, तर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष उभाच राहिलाय आणि ही राजकीय गरज दिसतीये मला. एकीकडं एकनाथ शिंदे जे आहेत, शिवसेनेतल्या एका गटाचे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांना आपली प्रतिमा उजळायची आहे समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये, म्हणून ते मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आहेत आणि ते दिसतंय उघड उघड. आणि त्यातनं तसं झालेलं आहे. पण पूर्वीचा जो नॅरेटिव्ह त्यांच्या बाबतीत सेट केला गेला होता शिवसेना फुटल्यानंतरचा, तो आता बदललेला दिसतोय. आणि दुसरीकडं देवेंद्र फडणवीस मात्र जाणीवपूर्वक म्हणजे त्यांनी नागपूरच्या पहिल्या सभेमध्ये राष्ट्रीय ओबीसी संघटनेच्या कार्यक्रमात जाऊन सांगितलं की सरसकट मराठा समाजाला ओबीसीत समावेश करण्यात त्यांचा विरोध आहे. एक दुसरी गोष्ट, बीजेपीचा DNA ओबीसी आणि एसटी आहे. ओबीसी 52% आणि 7.5% एसटी म्हणजे आदिवासी, म्हणजे 60% लोक हे मूळ जनाधार आहे ओबीसीचा. मराठा आक्रमक झाला की ओबीसी संघटित होतो, भयभीत होतो आणि त्याचा बीजेपीला राजकीय फायदा होतो. आणि बीजेपीचं राजकारण आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचं राजकारण या आंदोलनातनं आपली राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करतायत का? मला निश्चित वाटतं की ते तसा प्रयत्न करतायत. मला त्याच मुद्द्यावर खरं तर यायचं होतं. आणि शेवटचा प्रश्न की हा सगळा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, सोशल मीडियावर विरोधाभास व्हायला सुरुवात झालेली आहे, अनेक जण व्यक्त होतात. पण आगामी काळ असा का दादा निवडणुकांचा असणार आहे, लोकसभा असतील, त्यानंतर विधानसभा असतील, या सगळ्या हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्या भोवती हा फिरणारा मुद्दा आहे असं वाटतं? नाही, निश्चितच आहे. म्हणजे 14ची निवडणूक तुम्ही जर बघितली तर नारायण राणे समितीने मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुका झाल्या. अर्थात त्यांचं सरकार आलं नाही, देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. 16ला परत मराठा क्रांती मोर्चाने उचल खाल्ली, 58 मोर्चे निघाले. त्यांनी न्यायमूर्ती मारुती गायकवाडांचं आयोग स्थापन केलं, त्यांनी 50%च्या वर 16% दिलं. आणि तेच मुळात कायदेशीरदृष्ट्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं व्हायलेशन आहे. हे काही कळत नाही का? कारण देवेंद्र फडणवीस स्वतः वकील आहेत, म्हणजे त्यांना 50%च्या वर टिकणार नाही हे माहिती आहे. पण त्यावेळेसही 19ची निवडणूक निघून गेली, आता परत आपली 24ची निवडणूक आलेली आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला अशा प्रकारची आशा निर्माण करायची, गाजर दाखवायचं, हे आत्तापर्यंत 3दा झालेलं आहे. नारायण राणे समितीतही अपयश आलं, मारुती गायकवाडही अपयश आले आणि आता सरकार मात्र गोंधळलेलं आहे. एकीकडं सरसकटची मागणी, सोयरे दायरेची मागणी, दुसरीकडं सरकार मात्र माजी न्यायमूर्ती शुक्रे यांचं ओबीसी आयोग स्थापन करून महाराष्ट्रात सर्वेक्षण करते. कशासाठी करते? कारण ACBC सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे. त्याचं कारण असं दिलंय की मराठा समाज 1955च्या कालेलकर आयोगामध्ये समावेश नव्हता मागासले वर्गामध्ये. नंतर 1980ला दुसरं कमिशन आलं, BP मंडल कमिशन, त्याच्यातही मराठा समाजाचा समावेश नव्हता. आणि मागासलेला समाज या क्रायटेरियामध्ये मराठा समाज बसत नसल्यामुळं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की समाज हळूहळू या देशामध्ये प्रगती करतोय आणि हा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करण्यामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात कमी पडलो. तेही नाकारलं गेलं. आता न्यायमूर्ती शुक्रे आयोग परत मागासलेपणा सिद्ध करायचा प्रयत्न करतात. ते होऊ शकत नाहीये. आणि अजून एक आशा सरकार दाखवते क्युरिटी पिटिशनचं. क्युरिटी पिटिशनचा मागच्या 20 वर्षाचा अनुभव असा आहे,
एकही क्युरिटी पिटिशनच्या मागणीनंतर न्याय मिळालेला नाही. कारण न्यायमूर्ती हे एवढे मोठे लोक असतात की जे न्यायदान करत असतात त्यावेळेस ते पूर्ण अभ्यास करतात. आपलाच निर्णयाचं रिव्ह्यू करणं, आपली चूक झाली आणि आता आम्ही दुरुस्त करतो असं कुठलाही न्यायमूर्ती तयार होत नाही. आपल्याला जनरली कसं असतं, डिस्ट्रिक्ट कोर्टात आपण हारलो तर हायकोर्टात अपील करतो, हायकोर्टात अपील केलं तर सुप्रीम कोर्टात, त्याच्यात बदल होऊ शकतो. परंतु ज्या न्यायमूर्तीने हे दिलेलं आहे तेच स्वतः बदल करतील का? नाही. कारण त्यांचं मेरिटचा सुद्धा विषय असतो आणि अशा काळामध्ये मला असं वाटतं क्युरिटी पिटिशनमधनं न्याय मिळू शकत नाही. न्यायमूर्ती शुक्रिया आयोगाच्या माध्यमातून नवीन जर काय आरक्षण द्यायचा प्रयत्न केला तर तो 50%च्या पुढचा टिकू शकत नाही. सोयरे धायरे आणि सरसकट मराठा कुणबी हे मिळू शकत नाही. मग काय मिळतंय तर 1967 पूर्वीचा पुरावा कुठल्याही माणसाला मिळाला मराठा समाजातला की ते कुणबी आहे आणि त्यांनी वंशावळ दाखवली आणि त्यांनी जर 4 नातेवाईक त्याचे कुणबी आहेत असं दाखवले, तेच GR मध्ये आहे, तेच अध्यादेशामध्ये दाखवले तर त्याला मिळणारच आहे. त्याला कुणी अडू शकत नाही ओबीसीचं आरक्षण. पण ज्या मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही त्याला केंद्र सरकारने 19 नंतर जे EWS दिले, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, आणि 22 मध्ये त्याचं सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिले आणि म्हणून EWSचं आरक्षण हेच मराठा आरक्षण हे मी 19 पासून मांडत आले सातत्याने. वेगळं देणं शक्य नाही, पण सामाजिक भावनेने मागितलेलं आरक्षणाचं राजकारण करून राजकीय नेते त्याचा फायदा घेतात, याचा मी निषेध करतो. आपण बघू शकतोय की हा संपूर्ण खरं तर मुद्दा. दादा खूप खूप धन्यवाद, तुम्ही अतिशय सविस्तरपणे माहिती दिली. काहीशे प्रश्न सोडवले जरी गेलेले असतील तरी सुद्धा अनेक प्रश्न अजून जे आहेत ते अनुत्तरित आहेत आणि राज्य सरकार या सगळ्या प्रश्नांवर कसं उत्तर देतात, कसा हा संपूर्ण तिढा सुटतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.